तू जे मॅडमला युवराजच्या कॉलबद्दल का नाही सांगितलंस? तू बघितलंस ना की त्या तुझी किती काळजी करतात. तुझ्या आईची पण सतत आठवण करतात त्या. तेच तर, त्यांचं हेच वागणं मला खूप रिस्की वाटतंय. त्या बाईच्या मनात काहीतरी वेगळ्याच गोष्टी चालू असतात. तुझं म्हणणं मला पटलंय केदार. ती बाई खरंच खूप अनप्रेडिक्टेबल आहे. मध्येच त्या इमोशनल होतात आणि मग त्याच्यानंतर कधी गुन्हेगारापर्यंत त्यांचा विषय येऊन थांबतो ना आपल्याला सुद्धा कळत नाही. जोपर्यंत त्या बाईच्या बोलण्यामागचा हेतू आपल्याला क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत त्यांना हे सगळं सांगणं मला खूप रिस्की वाटतंय. आणि हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीन क्लिष्ट होत चाललंय. म्हणजे गुलाब काय म्हणाला होता? ती जी कोणी व्यक्ती आहे ती आपल्या जवळच आहे. कौशिकीताई, बॉस, मला माहिती आहे ह्याच्यावर विश्वास बसणं खूप अवघड आहे. पण मी त्यांना आज सकाळी फोनवर बोलताना ऐकलंय केदार. आणि आपण कितीही नाकारायचं ठरवलं ना तरी ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाहीये. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुला काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. ताई दुसरं काहीतरी बोलत असेल ना फोनवर. तसं जर असेल ना तर खरंच खूप बरं होईल. तसंच असायला हवं. तरच आपलं नातं व्यवस्थित टिकून राहील आणि आपला जो त्यांच्यावर विश्वास आहे ना तो कधीच तुटणार नाही. पण ती व्यक्ती या घरातलीच आहे ही सुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे. काय झाली का झोपायची तयारी? तयारीच करत होतो. तू अशीच झोपणार आहेस? दूध पिऊन झोप. थँक्यू. थँक्यू तुला. मला का? सुमियाजीचा फोन आला होता. हा, त्या मालतीताई आणि माधवरावांशी बोलल्या आणि ते दोघं म्हणाले लवकरच बघण्याचा कार्यक्रमही करूया. काय? कोणाला बघण्याचा कार्यक्रम? काव्याला. काव्याला? तुला काय झालं शॉक बसायला? हो, असं नाही. काय करताय काकू? त्याची लाडकी मेहुणी आहे ना, आता तिचं लग्न म्हणजे तो एक्सायटेड तर होणारच. हो ना केदार? हो. देवकृपेने सगळं नीट घडलं ना तर सगळी धावपळ तुम्हाला करायची. हा, कराल ना? हो काकू. आणि आता तूही झोप शांतपणे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय ना? हो तारिणी, खरंच थँक्यू. काकू, थँक्यू काय हो? काय मस्त आयडिया आहे ना आपली. आता काही ब्रह्ममुहूर्तावर उठत नसते. ऑफकोर्स. काय? माझं लग्न? मला नाही करायचं लग्न बिग्न. का नाही करायचं ग लग्न? त्या केदारचाच विचार चालू आहे का डोक्यात अजून? काय एवढं सोनं लागलंय त्याला काव्या? आई, काय आई? केदारपेक्षाही चांगला असू शकतो तो. नाही हा, माझ्या केदूपेक्षा कोणीच चांगलं नसू शकतं. त्या केदारची कौतुकं मला सांगू नकोस हा. त्याचा विचार डोक्यातून काढून टाक. हा मूर्खपणा बंद कर, शेवटचं सांगतेय.